मान्यवरांना माझा नमस्कार. आपण सर्व पर्यावरणप्रेमी आल्याबद्दल मी ध्यास फाउंडेशनतर्फे आपले स्वागत करतो. धन्यवाद. ध्यास फाउंडेशन ही संस्था रजिस्टर असून त्याचं 1280J आणि नीती आयोगाकडे सुद्धा रजिस्ट्रेशन झाले आणि CSR फंडासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन झाले आहे. जास्तीत जास्त जे ऑफिसर वर्क आहे ते झालेलं आहे. आमचे उपक्रम असे आहेत, स्वच्छता अभियान राबवणे. तर साधारणपणे आम्ही कोळीमोडा, हत्तीमोडा वगैरे ज्या भागात अस्वच्छता आहे आपल्या वसईच्या त्या भागात मिशन एरियात असं स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. आणि प्रत्येक महिन्यातून एकदा कमीत कमी आपली सुरुची बीच ही स्वच्छता करतो. आत्तापर्यंत जवळजवळ 6 वर्षात आम्ही 60 वेळा स्वच्छता केलेली आहे सुरुची बीचची. त्यात निर्णय संस्था सहभागी होतात, नागरिकांचा सहभाग आहे, विद्यार्थ्यांचा आहे, निर्णय सेलिब्रेट येतात. त्यावेळेस सुद्धा आम्ही स्वच्छता अभियान केलेलं आहे. आणि यात आपल्या वसई विरार महानगरपालिकेचा सुद्धा सहभाग असतो. सर्व नागरिकांच्या, शासनाच्या, प्रशासनाच्या आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून हे आपण उपक्रम राबवत असतो. तसंच प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आपण विरार नालासोपारा येथे प्लास्टिक संकलन, ई-वेस्ट संकलन, साड्या, पेपर, टेट्रापॅक, पुष्टे इत्यादी वगैरे वगैरे संकलन करत असतो. ते सुद्धा नागरिक सहभागातूनच करत असतो. तसंच 4थ्या रविवारी वसई याच्यात परिसरात आपण असाच उपक्रम राबवतो आणि त्यात सुद्धा नागरिकांचा सहभाग आहे. तो प्रत्येक महिन्याच्या 4थ्या रविवारी होत असतो. असं साधारण महिन्याकाठी 2 टन प्लास्टिक जमा होतं. आत्तापर्यंत आपण 1,06,000 किलो प्लास्टिक जमा केलेले आहे. आणि साधारण ई-वेस्ट 10,000 किलो केलेलं आहे. आणि हे सर्व मला सांगायला आनंद वाटतो. हे सर्व जनसहभागातून, विद्यार्थी सहभागातून आणि याच्यातून झालेलं आहे. साड्या जे घेतो आपण त्यापासून आपण आतापर्यंत जवळजवळ 6,000 पिशव्या तयार केलेल्या आहेत. त्या आता आपल्याला मिळाल्या. वेस्ट फ्रॉम वेस्ट त्यापासून आपण महिलांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. रद्दी पेपर पासून सुद्धा आपण पिशव्या तयार करतो, त्या दुकानदाराला देतो. की पर्याय देतोय आपण. तसंच बीज संकलन केलं जातं जे देशी वृक्ष आहे. काही वेळेस आम्ही दुसऱ्या संस्थेबरोबर सुद्धा जॉईन होऊन त्यांच्याबरोबर सुद्धा हे कामं करत असतो. तसंच वृक्षारोपण करतो. आत्तापर्यंत जवळजवळ मी 2-3 वेळा बीज संकलन केलेले आहे. वृक्षारोपण आत्तापर्यंत आम्ही वसईत आपल्या जवळजवळ 600 झाडं लावले. त्यांचे वाढदिवस मुलांकडनं साजरे केले. यात मुलांचा सहभाग असावा या दृष्टीने मुलांना सहभागी करून घेतलेले आहे. आणि काही कंपन्या आहेत जिथे जिथे जागा मिळेल, जे आत्ताच आम्ही मर्सिसला 500 झाडे लावले. त्यात 100 झाडं ध्यास फाउंडेशनने लावले, 100 नगरपालिकेतून घेतले, 300 एका कंपनीने CSR फंडातून दिले. अशा आम्ही एका वेळेस 500 झाडं लावलेले आहेत. बावखळ स्वच्छता आत्तापर्यंत आपण जवळजवळ 13 बावखळी स्वच्छता केलेली आहे. त्यासुद्धा लोकसहभागातून केलेल्या आहेत. बावखळाची खोली वाढवणे, जल वाढवणे, भूगर्भात जल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि त्यात मुख्यतः आमच्या खजिनदार सुरेखा कुलकर्णी या सहभाग घेतात. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सर्व चालू आहे. आपण पालघर जिल्ह्यातील 10 कुपोषित बालकं दत्तक घेतलेले आहेत. जे पंचायत समिती वसईचे आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी
आणि डॉक्टर फल्ले जे वालगावचे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दत्तक घेतलेले. त्यांनी जो आहार सजेस्ट केला तो आहार आपण सुका त्यांना देतो, शिजवून देत नाही. आणि त्यात वेगवेगळे पौष्टिक पदार्थ आहेत ते देतो. अजूनही यात आमचं वाढवण्याची शक्यता आहे. कोविड काळात आम्ही अन्न वाटप केले, तसंच मास्क वाटप केलेले आहे, सॅनिटायझर वाटप केलेले आहे. कोविड काळात सुद्धा आमचे निर्णय उपक्रम चालूच होते आणि या काळात सुद्धा आमचं प्लास्टिक संकलन चालूच होतं. त्यात नागरिकांचा सहभाग हाच महत्त्वाचा आहे आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही मास्क वाटप केलेलं आहे, सॅनिटायझर वाटप केलेलं आहे आणि अनाजदान सुद्धा केलेलं आहे. शाळा कॉलेजमध्ये आमचं वसईतल्या तालुक्याचं सर्व प्रबोधन चालूच आहे सातत्याने. जिथे जिथे बोलवतात तिथे तिथे आम्ही जातोय. आमचा जी कॉलेज बरोबर MOU झालेला आहे, त्यामुळे तिथे आमचं काम काय बघायचं असेल तर प्रत्यक्ष जाऊन बघा. आपल्या मागच्याच वेळेस महानगरपालिकेने त्यांना एक स्वच्छता आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून 1 नंबर दिलेला आहे. त्यात तिथले शिक्षक, प्राचार्य, जांभळे सर, विभूते सर आणि इतर सहभाग यांच्यातून झालेले विद्यार्थी सहभागातूनच हे झालेलं आहे. कॅम्पस पाहायला खूप छान वाटतं. तसंच आत्ता आपल्या वर्तक पॉलिटेक्निक आणि ताराबाई वर्तक ज्युनियर कॉलेज तिथे सुद्धा लवकरच MOU होणार आहे. ते सुद्धा आमचे तयार होणार आहे आणि तिथे आमचं आता संकलन विभागाला केंद्र सुरू झालेलं आहे. तिथे विद्यार्थ्यांनी इकोब्रिक्स जमा करून ठेवलेले आहेत. फार आनंद वाटला मला की विद्यार्थी सुद्धा यात सहभाग घेतात. तसंच आपल्या भारतात अध्यक्षपद G20चं अध्यक्षपद असताना आपण G20 चौपाल योजक वगैरे संस्थेमार्फत आयोजित केलं. त्यात वसईतील निर्णय पर्यावरण संस्था, पर्यावरणाविषयी काम करणाऱ्या संस्था, त्यांचे मार्गदर्शन करणारे आहेत, त्यांचं एक आयोजन केलं होतं, मीटिंग घेतली आणि त्याचा अहवाल सुद्धा पाठवला गेलेला आहे. शाळेच्या भिंती रंगवणे, झाडांचा वाढदिवस याशिवाय इतर सामाजिक कामं कळत नकळत झालेले आहेत. काही गरीब गरजू विद्यार्थ्यांना आम्ही शालेय पुस्तके दिले, काहींना सायकली दिलेल्या आहेत आणि ज्या केरळामधून एक जण आला होता साऊथ इंडियन, त्यांनी पर्यावरणासाठी संपूर्ण भारतभर यात्रा आयोजित केली होती सायकलवर. त्याचा सुद्धा आपण सत्कार केला गॅसतर्फे. तसंच ज्या श्रमिक महिला आहेत की स्वतःच्या पायावर उभ्या राहिले त्यांचा सुद्धा गॅसतर्फे सत्कार केलेला आहे. जसं हरिद्वार ते सुद्धा आपण कुंभमेळ्यावर आपल्या बनवलेले पिशव्या पाठवले आणि असे वेगवेगळे पर्यावरणाचे सर्व प्रकारचे कामं करतो. याशिवाय सामाजिक उपक्रम जे असतील ते सुद्धा राबवण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे आम्ही काय काम करतो हे आपल्यापुढे ठेवलेलं आहे आणि ध्यानच्या कार्यकर्ते आणि सभासदांना एक विनंती आहे की कार्यक्रम संपल्यानंतर उद्याच्या मॅरेथॉनसाठी काही सूचना आहेत, त्यासाठी त्यांनी थांबायचं आहे. धन्यवाद.